आजचा दिवस काही खास होता. खूप दिवसांपासून मनात असलेली इच्छा पूर्ण करायची होती. सकाळी घरातून निघालो आणि सुरू झाला एकविरा आईच्या दर्शनाचा प्रवास. रिक्षापासून रेल्वे स्टेशनपर्यंत, ट्रेनचा प्रवास, मग कारचा प्रवास. रस्त्यावरचे सुंदर दृश्य आणि मनात फक्त एकच उत्सुकता, कधी एकदा आईचे दर्शन घेतो. कारला गडाच्या पायऱ्या चढताना थकवा जाणवत होता, पण भक्ती आणि श्रद्धामुळे पावले हळूहळू पुढे पडत होते. चला तर मग माझ्यासोबत या पवित्र प्रवासाचा अनुभव घ्या आणि घेऊया एकविरा आईचे दिव्य दर्शन. ते बोलतात ना, तेच जातात ज्यांना बुलावा येतो. फायनली आपला बुलावा आला. कसं काय मंडळी, मी साहिल रमेश खोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, साहिल खोपकर ब्लॉग्समध्ये. सो आम्ही सकाळ सकाळ निघालो लवकरच. टी शर्ट आता सध्या तरी हेच घातलेत, बिकॉज आम्ही तिथे जाऊन घालणार आहे का गरम होईल, ह्या घाम वगैरे येईल त्या उद्देशाने. सो आता आम्ही इथून रॅपिडो बुक केले रिक्षा स्टेशनपर्यंत. बाईक घेऊन जाणार होतो, बट बाईक घेऊन जा तिथं रिस्क नको दिवसभर ठेवण्याची, त्याच्यामुळे रिक्षा बुक केलं. सो जास्त उशीर न करता इथेच टाईमपास करण्यापेक्षा आपण जाऊया आणि आपल्यासोबत कोण कोण आहे ते पण दाखवूया. लेट्स गो. पाऊस बीस पडलाय, वातावरण असं आहे पावसाचं. पाऊस बीस पडून गेला, वास वगैरे तर तसं झालं आहे. आम्ही लास्ट टाइम ज्या लोकेशनवरती होतो, जिथून खाली उतरलो, ज्या लोकेशनवरती जायला तिथे पोचलोय कल्याण स्टेशनला. शर्मा ऑन द वे आहे, आला आवाज यांचा. शर्मा ऑन द वे आहे आणि एक सीन झालाय जो मी तुम्हाला थोड्याच वेळेला शर्मा आल्यावरती, शर्मा समोर गेल्यावरती दाखवतो. बिकॉज ऑफ शर्मा येते 2 मिनिटात. आता शर्मा पोहोचेल आमच्या इथे. सो लेट्स गो, जाऊया. आमची आल्टो आली, आल्टो. इधर 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 ए भाई भाई इधर देख क्या है. शर्मा जी हमको मिल गए. वेलकम वेलकम. बट प्रॉब्लम वेलकम वेलकम क्या था भाई ये? सही था उसको वेलकम कर रहा हूँ. Okay. जो नहीं आई है. हाँ, तो सीन ऐसा हुआ है कि हमारे जो चौथा मेंबर है वो अभी तक आलेच नहीं. वन चौथा मेंबर मैनेजर 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 चौथा मेंबर मैनेजर वो अभी तक निकले नहीं है. सीन क्या वो बताता हूँ, मैं बता ही देता हूँ अभी की मला वाटलं ना ते उठले, ठीक आहे. सो मी फोन नाही केला सकाळी, हा आंघोळ बिंगोळ करून येईपर्यंत. मी आपला थोडासा हे करत बसलो, तयारी पण करत बसलो आणि असं टाइमपास बसलो. खाली आलो बिल्डिंग खाली, हे बुक करून मी. तर मला आठवलं की फोन करतो. तर फोन केला तर काय झाला, निघालेच नाहीये. उठले पण नव्हते. मी फोन केल्यावरती उठले. मला बोलते अरे अलारामचा आवाज नाही आला. मी बोला अरे अलारामचा आवाज नाही आला, पण ते यार जायचं आपल्याला, रिटर्न यायचंय. आपला टाइम काय ठरलेला 6 वाजता निघायचं. मला वाटतं 7, 6:15 होतील आपल्या इथून निघायला. नशीब वन डे रिटर्न आहे. तिच्या नादात नाश्ता पण नाही केला माझे. हे बघितलं पाहिजे. मॅनेजर आहे ना, वहीच लेट है. तो क्या पैसा बीसा उसके पास रहता है ना, नाश्ता भी नहीं करने का. अभी 5 रुपए भी नहीं है. देखेंगे वो आएगी तब तक रुकना पडेगा हम लोग को. गाईज ह्याचा पण अलार्म वाजला नव्हता, पण तरी मी टाइमावर आलोय, कारण इकडेच राहतो. भाई मला वाटलंच काहीतरी सीन चाललाय आज. कारण मग बोललो सकाळ कल्याण स्टेशनला आलो आणि कल्याण नाही झाला अजून, होणारच नाही. गेल्या टाइम काय झालेलं, गेल्या गेल्या टाइम टाइम परफेक्ट आलेला. नाही झालेलं काहीतरी कुछ तो Late हुआ था, है. लेट ही हुआ था. Late ही हुआ था. थोडा 10 लेट मिनिट late हुआ हुआ था. 10-15 मिनिट लेट हुआ था. पर येईल. पावसाने आमचं स्वागत केलंय. पाऊस म्हणतो इथे जास्त थांबू नका. निघा लवकर निघा. निकाल So आता हा पाऊस तो झालाय, पण अजूनपर्यंत मॅनेजर नाही आलेत. मॅनेजरसाठीच पाऊस पडतो. पाऊस पडतो का स्वागत करायला. हा गाईज, हा ब्लूटूथ आहे जो आम्ही 2 दिवसासाठी गेलेलो, कनेक्ट झालेला नाही. कनेक्ट झालेला नाही. खरंच मॅनेजर तुम्ही लेट आला, त्याला फोन झाला. आता लिची बघितले, सबर का फल. आता लिची नाही. पण मॅनेजर लेट येतात ना, त्याच्यामुळे फायदा झाला की आम्ही अर्धा तास इथं वेट करत कनेक्ट करत होतो. ब्लॉग मध्ये नको टाकू. नुकसान तिचं झालंय. नुकसान आपला झालाय. वेट डालेगा, उसकी वेट की वजह से ये हो चुका है, कनेक्ट हो चुका है. अभी बजाएंगे जोर जोर से. बजा ना मुन्ना ना. तू बजा. एक काम करते, उसको बोल उधर ही उतर जा, हम वेट ही करते. बजा बजा बजा. सब अच्छा होएगा फिर. सो गाईज, फायनली मॅनेजर पोहोचलेले आहेत. थोडेसे दुःखामध्ये आहेत, पण पोहोचलेले आहेत. सो निघूया. दुःख का आहे? दुःख का आहे कारण का त्यांचे किती गेले नाही. सो चला आम्ही आता निघतोय. लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. चला. बडा दबा एक्सिलेटर दबा.
चला गाईज, आमचा पहिलाच ब्रेक. आम्ही काय नाश्ता करायला थांबलोय आणि यांना नाश्ता बघा काय करायचं आहे. हे डाएट कोक शोधतात, डाएट कोक. आणि यांचं अजून फिक्स पण नाही होतं नाश्ता काय करायचं. हे तुमचं फिक्स होतंय की नाही? हे भेटलं तुम्हाला डाएट कोक? जे की हे घेणार नाही. मला वाटतं तुम्ही फक्त फिरणार आहात. तुला नाही खायचंय? घे घे, मला बोलतोस ते. पहिल्या स्टॉप मध्ये एवढं हे टाइमपास. खा खा रे. तो बघ तो बघ तो बघ तो बघ. हे बस बस ये रिटर्न. मला मॉन्स्टर पाठव. आता आमचे किती वाजले रे? हा गाड्याला की काय फ्लिप होतो नाही गाड्या? किती वाजले? 8:42 झालेत आणि अजून पण आम्ही बदलापूरच्या पुढे थोडंसं ना वांगणीच्या इथे. म्हणजे आम्हाला पोहोचायचं कारल्याला. तिकडं पोहोचायला आय थिंक आपल्या 10-11 वाजले. काका मला म्हणाल बोलतो चाय घे चाय घे चाय घे, पण मी काकाला भावच दिला नाही. याचे बनतात काहीतरी. चल आले आले ही गरीबी. आणि ही गरीबी बघा भाई. हे पेपर सांगा देखा नाही खाली गेले चालू. ये बोला हे बोलायला ये बोला गरीबी गरीबी. बरं राहू दे तो काकासाठी सॉरी. काका जर ब्लॉग बघत असाल सबस्क्राईब करा. हे आपल्याला किती वेळ लागेल तरी पोहोचायला? 2 तास. म्हणजे आता वाजले 8:30, 9:30, 10:30. 11चा टायमिंग पकडूया. हो गया. आज संडे आहे, त्याच्यामुळे लोणावळा घाटामध्ये किती जण भेटतात ते पण बघूया. काळा उड, चिमणी उड, गाडी उड. गाडी उडेगी. अभी गाडी उडेगी. सबसे गाडी उडागी. गाईज, खंडाळा घाटात आलो आम्ही. तुम्ही बघू शकता मस्त व्ह्यू आहे. ये दादा ये, तूच बाकी आहेस. काहीच आता मिस केलं आम्ही की सकाळच्या बाईक्स वगैरे. तरी आम्ही बघू. एक मेन स्पॉट आहे पुढं असतो जिथे बायकर्स लोक थांबतात संडेचं. आता संडेच आहे. थोडासा पुढे आहे तो व्ह्यू दाखवतो तुम्हाला. भरपूर गाड्या गेल्या BMW वगैरे 1200-1300 GS. आता एक ZX6R पण गेली, CBR गेली. आपण लेट का झालो? एकाच दिवशी लेट आली आहे मी. एवढा तोबड ऐकून ते बुचकवून मला ऐकवून दाखवतात आहे. हो, ये तुम्हाला आगे 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 हम लोग आगे अपन लोग जहाँ पे बाइकर्स लोग रुकते हैं ब्रो. यही स्पॉट है करण. ये स्पॉट है क्या वो? हाँ ये स्पॉट है. देख यहाँ पे भाई साहब, आपण कुठे बहुत सारे रुकते हैं. रुकना है सर वो. कोई दिखतो नाही, आपण रिटर्न ला जाऊ शकतो. इथे थांबू शकतो ना आपण. हा. इथे ना अजून हे मस्त आहे. तो बघ बाइक्स अरे वगैरे. आगे रहती गाड़ी वही हाँ. बोलो, ऐसे है ही नहीं इधर. नहीं इधर ही है. देख इधर ही रुकते हैं पर इधर से स्पॉट चालू होता है रुकने का. ऐसा बोल रहा है मैं. एक बाईक समझता नहीं. ए, देख 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 राइडर्स देख. अभी राइडर्स देख. स्लो ले. R15 है, HD है. अरे इधर कलेक्शन. अबे गए घर पे. चलो. घर पे गए बहुत से लोग. आपण लेट एडवेंचर. अपन लोग थोड़ा सा MTV ये देख इस साइड भी है. गए रे. वरना हे लाईन पुरी भर जाती है. मतलब पूर्ण भरलेलं असतंय बघा. आम्ही उंचावर आहे. इज्जत इज्जत कसं आहे फुल इज्जत. खाली मुंग्या बघा मुंग्या. चला आता तू हे बघ हे बघ हे बघ. ए, ताते सगळे वर. आबा अति हुशार. थोडासा साईड कर दो साईड. अंकल वायसूचा जगा देव. थोड्या वेळात आम्ही पोहोचू. थोड्या वेळात पोहोचू आता एकविरेच्या इकडे. आईस हॉरर स्पॉट. आयशा विला रोल्स रॉयल देखो खड़ी है उधर. खतरनाक पब्लिक है. हाँ लोग सिर्फ ये विला ही देखने आते हैं. हाँ वही तो Specially. स्पेशली अपने को करना चाहिए ना प्लान. अपने को नाइट स्टे करना है क्या? एक नाइट स्टे. एक नाइट स्टे करना है. एक नाइट स्टे तो मैं बनता है. गाड़ी चलाऊंगा, मुझे पसंद आएगी. रोल्स रॉयल. हाँ. ठीक है चलो अभी अपन लोग जाते हैं पुढे आपल्या आपण लोग जाते पुढे. आपल्या रूटला. आम्ही पोहोचलोय. गाड़ी इंसान गरीब होतो ऐसा होता. इन लोग का इसका तो अलग ही चल रहा है. शर्मा अपने गाड़ी बहुत दूर लगी. ऐसे नहीं लग रहे तेरे को? नाही, ठीक आहे. ट्रॅफिक भरपूर भेटली तर तुला काय वाटतं गर्दी भेटेल आपल्याला वरती? हा आम्हाला काय बोलतोय. करणारी माणसं असणारी आता एवढी ट्रॅफिक आहे म्हटलं. ठीक आहे बघूया. तरी बरेचसे लोक चालले रिटर्न. आपल्याला आता वरती जाऊनच समजेल. ऑन द वे जाऊ तेव्हा आपण.
अपन तो कोई भगवान नहीं है उधर जाके बोलेंगे है ही अभी नहीं। देखते ना, अभी तो गर्दी बहुत है इधर से। आंखों से चलो। देखेंगे वही तो सही होगा। हाँ, आंखों से देखेंगे, चलो। मागे एक काका होते ते विचारता आपण आलो असेल काय काय नाही. सगळी पब्लिक आहे सगळी बोललास ना तू? नाही हा हिला माहिती हा बोलला मला त्यांच्या मित्राला बोलत आलं असेल त्यांच्या मग काय आरामात विषय ना, हार्ड विषय आपला 360 पूर्ण. इथून 250 सीडी आहे इथून 250 आहे आणि खालून 250 म्हणजे 500. ओके, टोटल 500. अरे खूप वर्ष आधी आलो यार एकविरेला, आता चाललोय काही खूप वर्षानंतर आलोय. चला. आहे का मी नाही ट्राय कर. काही आम्ही सुरुवात केली वरती काढायला. काय कोक दे, हे पकड बघू. कोक ट्राय करू. मधुमक्षीचं हे. देखो गाइस क्या पीता है देखो साहिल खोपकर ब्लॉग. नो शुगर, नो कैलोरीज, विथ टेस्ट. कैफीन भी बहुत कम है. कैफीन भी बहुत कम है उसमें. गर्दी 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 बघा गर्दी. इतना घाई है इन लोग को 2 मिनट रुक नहीं सकते. अरे तुम्ही चुकीच्या वेळी येत आहे गाईज. आम्ही समोर ते लहान मुलीचं आहे हा. मोठे नवस आहे. हा काय हा लहान मुलीचं नवस असतं. त्यांना नॉलेज वर कार हवा भाई साहेब. चला आपला 360 जरासा मजा घेऊया. 360 गर्दी बघ भाई, सगळेजण कारल्याला. हे गर्दी आहे कशी, व्हिडिओ बनव ना अशी. अरे कसं काय काढताना? हा अशी फक्त एक बनव, एक 10 सेकंदाची बनव. 10 सेकंद. काहीच गर्दी बघा, गर्दी गर्दी पण ठीक आहे. ते काय मंदिर आहे. हाच आहे. हा तो मंदिर, तो हे आहे ना कळस, तो मंदिर आहे. पण एंट्री इकडनं आहे. लाईन बघ किती आहे. काय इकडनं लाईन आहे काय पण सिरियसली इकडनं लाईन आहे. काहीच गर्दी बघा, गर्दी खूप आहे आज. संडेची गर्दी, लाईन एवढी आहे. तिकडून लाईन आहे एंट्री पासून. आम्ही VIP पास काढलेत. कितीला VIP पास? 250 पर पर्सन VIP पास काढले, कारण का आम्हाला एका दिवसात रिटर्न पण जायचं. आता हे दोघं जण येत आहेत जे लाईनीत तिकडे कोपऱ्यावरती तो झाड आहे तिकडे होते. आता तिकडनं चालत येतं ते. सो आम्ही आता VIP एंट्री करून चाललोय. हा किंवा वाटतं VIP बरं आहे, कारण का हे 3-4 तास मला वाटतं जाईल आतमध्ये फिरून फिरून आहे. आणि ही तिथपर्यंत होतो आपण लास्टपर्यंत. काहीच गर्दी बघा, गर्दी एवढी गर्दी. आम्ही VIP मधून गेलो त्यासाठी, कारण का ही एवढीच दिसते ती बाहेर, अजून त्या टोकापासून चालू झाले लाईन. सो त्याच्यामुळे लवकरच आमचं दर्शन झालं. गोल गोल फिरून आहे गर्दी. VIP दर्शन करून आलोय. कसं केलं दर्शन? आपण स्टँड वगैरे ओपन करतोय. आता ओपन करून काय फायदा नाही. सगळ्यांच्या तर बघू सर्व थोडं मस्त. हा VIP दर्शन 15 मिनिटात झालं. गर्दीला खूप टाइम आहे अजून पण. खूप गर्दी तुम्हाला खाली दिसेल. अजून पण मोठी लाईन आहे. आणि आम्ही बाहेर होतो. हे बघा ट्रॉफी विफी घेऊन भाई पाठीमागे. सो आता बाहेर पडू आणि तुम्हाला दाखवतो. 12 वाजले. लवकरच झालं आता दर्शन. आहे बघा मंदिर पाठी दिसतंय तुम्हाला. आता आम्ही निघालोय खालच्या दिशेने. आता खाली जाणार, गाडीमध्ये बसणार. आणि दुसरा प्लॅन काय आहे तो अजूनपर्यंत तयार नाही. सध्या तरी खाली उतरायला किती वाजतायत? कुठे? सुनील का वॅक्स म्युझियम. त्याच्या आधी एक ठिकाण आहे ना तिथे. आधी एक पाण्याची बॉटल. हा ते खाली जाताना घेऊया. सो दर्शन चांगल्या प्रकारे झालं. आता आम्ही निघतोय खाली. गर्दी पण खूप आहे. चलो सर्व हा तिकडेच जाऊया आता. चला. कोण आलंय? काय नाव आहे दादा याचं? नाही ना. भारी ना. शांत बसले तर बसवून देत नाही. चल चला. बघा काहीच कोण कोण येते आणि तुम्ही हरवू नका, बसू या, फिरा जरा. बरोबर ना सर? हो वातावरण बहुत मस्त आहे ना. तिकडे नायरा बोलला ना तो नाव. हा फिमेल. नायराच्या बाजूला एक्सपाय होता. एक्सपाय मी बघितला तो. बघ हे बघ भारी ना व्यू पण. चला अभी हम लोग गाड़ी के इधर जा रहे हैं. चटके बस रहे क्या? चटके बस रहे? अरे नीचे से आ रहे फ्लॅश. अरे 5 वाजता तापलेत. किती वाजले?
1:45 झाला आम्हाला आता खाली यायला. आता मी गाडीच्या इथं जातोय तिकडून आता आम्ही खाली उतरून जेवायचं प्लॅन करणार. जेवून मग दुसरीकडचा प्लॅन चालू आमचा. सो आत्ता तरी गाडीच्या इथे जाऊ, थोडंसं सर्व नीट ठेवू आणि मग भूर दुसरीकडे. हे बघा हा मस्त आहे ना रे. हा व्ह्यू मस्त आहे ना झाडांचं वगैरे. ते आधीपासून आपली गाडी पुढे. गाईज आता मस्तपैकी आमचं दर्शन वगैरे होऊन हे बघा सगळं आवरावरी झाली काय झाली. यांची आवरावरी दिली. शर्मा पण रेडी, फुल AC ऑन केलं आणि आता आम्ही जातो इकडून खाली पहिलं आम्ही जेवणासाठी बघणार की जेवणाचं कुठे भेटते पहिलं बघूया आणि जेवून तसं मग बाकीचे स्पॉट्स आम्ही डिसाईड नाही केलेत. आता जेवतानाच आम्ही दुसरा स्पॉट डिसाईड करू की जवळपास जो एरिया असेल तो करून मग संध्याकाळपर्यंत आपल्याला 1 डे पर्यंत घरात जायचं आहे. दर्शन चांगलं झालं. माझं थोडंसं एक निगेटिव्ह मला थोडंसं वाटतं की ह्या एरियामध्ये जिथं कार पार्किंग वगैरे आहे तिकडे दारू आणून काचेच्या बाटल्या फोडल्या जातात बिअरच्या वगैरे. आम्ही जे कारमध्ये गाडी चप्पल ठेवलेली सो पूर्ण खाली रस्त्यावरती तुम्ही बघाल ना तर काचेचे तुकडे पडलेत दारूच्या बिअरच्या बॉटल फोडून. आणि आता आमच्यासमोर पण बिअर घेऊन गेलेत. म्हणजे आम्ही गाडीत बसलो आणि गाडी एक गेली. सो माझं असं म्हणणं की जे खाली आहेत ना एकविरीचे ते खाली चेकिंगला तर त्यांनी पहिलं पूर्ण चेक करून वरती पाठवलं पाहिजे. असं नाही केलं पाहिजे की पूर्ण जिथं गाडी पार्किंग एरिया ना वरचा माझ्या तिथं सगळे काचेचे तुकडे पडले बिअरच्या. म्हणजे असं नाही झालं पाहिजे एवढं चांगलं संस्थानाच्या ठिकाणी. बस एवढंच निगेटिव्ह वाटलं. बाकी आता चांगलं दर्शन झालं आहे बघा. काय रे बिर खात सॉरी गाईज. सो लेट्स गो आता जेवायचं तिकडे. गाईज सुनो हे आपण खाल्लं ना ती टेस्ट चांगली होती. सो तो येईल ना तर तेव्हा बोलायचं आहे की हे कुणी बनवलं आणि मग त्याला चांगलं होतं की चांगलं टेस्ट केलं बोलाल ना. एक टेक घेऊया. मी असं करतो. समज आपण तो इकडनं आलाय भाई ये किसने बनाया. अबे बोलो ना कुत्ते लोग. अबे बोलो यार. बोलोगे तभी ये होएगा. आने के टाइम पोपट करोगे तुम लोग. भाई ये किसने बनाया. यस लॉलीपॉप वो चिली वगैरह किसने बनाया. शेफ ने बनाया. कौन से शेफ ने बनाया. अरे बहुत अच्छा था भाई आपसे अरे इतना अच्छा टेस्ट था ना वो लॉलीपॉप भी हम लोग ने कसम से एक्स्ट्रा खा लिया. चाट के चटनी और खतरनाक टेस्ट. चटनी लेके आओ ना ये वाला ग्रीन वाला. सक्सेसफुल भाई तो बुलाता हूँ शेफ को 2 मिनट पूछता हूँ. तो शेफ को भी बुला लो. डर गए थे क्या. शेफ को भी बुला लो. ऐसी बात करत तर कॅमेरात बघतो कुठे ऍडजस्ट केलंय लोकांनी. शेफ के हाथ चूम लेते. हो गाईज आम्ही जिथून पिकअप केला तिथून आमचे शर्मा साहेबांनी आम्हाला सोडलं. भाई अजून डोक्याला आहे तसंच आहे एक्झॅक्ट. आम्ही किती वाजता बोललो 8 वाजले आम्हाला इथं पोहोचायला.